तर फायनली आपण वर साळींदर म्हणजे पॉर्क्युपाईन तिचे खूप बिळ आहेत आणि त्या रात्री येतात आमच्या जांबांमध्ये. फुलं माहित नाही मला, तुम्हाला माहित असेल तर सांगा. हे चोर चोर. तर आज दुपारी कंटाळा आलाय नेहमीसारखाच, तर म्हणून परत चाललोय वरती. आज कुठे, आज साड्यावर जातोय. तर मी एकटा नाही आज, आहे काय इथे एक आहे. आत्ताच याला कैरी पाडून दिले आणि आता निघालोय. बोला काय. आणि मी पहिलंच सांगून ठेवतोय, हा माझा प्लॅन नाही आहे, तुम्हीच मला सुचवलंय आपण सड्यावर जाऊया तुझ्या कंपाऊंड मध्ये, म्हणून मी तुमच्या सोबत येतोय. आता वाजल्यात 3:45. तसं पण ऊन कमी झालंय म्हणून जातोय आता, बघू. 4:15 पर्यंत तरी किती आहे तिकडे? 4:30 जसं दिसतोय ना रस्ता तिकडे जाऊ. अरे आपण आलेलो तिकडूनच आहे ना. आता स्टार्टिंगला तुम्हाला व्लॉग बोरिंग वाटू शकतो, नंतर वर गेल्यावर बघा हा रस्ता बेकार आहे. त्याच्यानंतर पुढे एकदम असं ट्रेकिंगचा फील येतो, दाखवतो तुम्हाला. वरतून तिकडे फळ बी नाही ना. नाही म्हणतेस ना बंद काय पण रस्ता आहे साड्यावर जाण्याचा. इथूनच तर रस्ता आहे ना, दुसरा पण आहे तिकडून पण मनीषच्या घराला ना. तर नेहमीसारखं मला जसं कंटाळा येतो ना दुपारचा, माझा फेमस डायलॉग, तर काल पण आम्ही आलेलो असंच टाइमपास करत. तर खालून अशी खाली विहिरी आहेत, तर 3 विहिरी लाईनीत आहेत. तर तिकडून असं वरती फिरून आलो आणि मग आल्यावर तिकडे कोपऱ्यात एक झोपडीसारखी दिसत असेल तर तिकडे गेलेलो. काल पण तशीच खूप मजा केलेली. तर काल पण करायला पाहिजे. मी काल व्हिडिओ काढायची विसरलो, पण जर भेटली तर परत एकदा बनवेन तुमच्यासाठी. तो विहिरीचा रस्ता इथून येतो. आम्ही जात होतो तेव्हा आहे ना, इथे हा बिळ दिसतोय, तिकडे रानकोंबडीची 3 अंडी होती. आता ही ट्रेकिंगची वाट सुरू झाली आहे परत. आत्ताच मी मोबाईल ऑन करायचं विसरलो, समोर कसला माकड होता मोठाच्या मोठा. इथे फुल दमायला होतं फुल. तर इथे सर्व ही मोठी करवंदाची जाळी आहे. तर आता आम्ही चालत होतो आणि हा कसलं तरी फळ भेटलंय. आम्हाला काय माहीत नाही कुठलं फळ आहे, पण जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उचल तो उचल. तर जेव्हा आम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये पोचू तेव्हा एक नंबर सीन दिसतो. पहिलं तर जेव्हा आम्ही यायचो तेव्हा तर सह्याद्रीचे डोंगर दिसायचे, तो लांज्यातला खोर्णिंकोचा धरण ते पण आमच्या कंपाऊंडमधून दिसायचं. पण आता कोकणात पण एवढं पॉल्युशन वाढलं आहे, त्याच्यामुळे आता काहीच दिसत नाही, सर्व व्हाईट ब्लर होऊन जातं.
माशी माशी. मोह असेल, मोह कुठं तरी बघ, पक्का सांगतो. आत्ताच तुम्ही बघू शकता आमचं कंपाऊंड अजून तिथे खूप वर आहे, पण तरी आत्ताच बघा किती सुंदर सीन दिसतोय. तर आता फायनली हा आमचा प्लॉट आहे आणि आम्ही आता पोचलोय. तर हे लोक इथे बोंड खात आहेत. मी खाल्ला, पण अर्धा जरासा ज्यूस पियालो आणि टाकून दिला. मला एवढं नाही आवडत. असा आहे आमचा प्लॉट. तरी अजून खूप वरपर्यंत आहे. तिकडून खूप चांगले सीन दिसतं आपल्याला. तुम्हाला इथून दिसत असेल काही माहीत नाहीत. तिकडे मोठे 2 डोंगर दिसत आहेत, तर ती सह्याद्री माळ आहे. जर आम्ही अपोजिट साईडला असतो तर तिकडून समुद्र पण दिसला असता, कारण का हा या एरियातला सर्वात उंच डोंगर आहे. बसायला इथे जागा केली आहे. तो तिकडे जो बांध दिसतोय तिथपर्यंत आमचा कंपाऊंड आहे. तर वरती जाऊन तुम्हाला सीन दाखवतो. एक नंबर सीनरी दिसते. तर फायनली आपण वर पोचलोय. तर वर आल्यानंतर ही सीनरी ते आहेच, सर्वेच्या सर्व डोंगर दिसतात. परत इथे जी तुम्हाला ही जागा दिसते तिथे बिबट्याने पूर्ण असे बीळ बनवलेलं. आणि पहिली सर्व झाडं होती, सर्व म्हणजे सर्व वेली असं सर्व ते मोठं चांद्याचं झाड होतं. आणि इथे बिबट्यावर येऊन नुसता राहायचा. त्याचे सर्व लेंड्या टाकलेल्या, परत खूप घाण करून ठेवलेली. आणि अजून एक सीन झालेला, पहिलं इथे वरती ॲक्सेसेबलच नव्हतं, म्हणजे सर्व ही झाडी होती ना, जंगल सर्व. तर तेव्हा आमच्याकडे तीच 3 वासरं होती. तर त्याच्यातल्या एका वासराला बिबट्याने पकडला आणि तो घेऊन गेला कुठे, तो तिकडे एक बाजूला एक डोंगर आहे, तर तिथे घेऊन गेला. आणि तिथे झाडावरती तो आम्हाला दुसऱ्या दिवशी शोधत भेटलेला तो. तर मी तुम्हाला सांगितलेलं की इथून सह्याद्रीचे डोंगर दिसतात, तर ते तिकडे एकदम लाईटली दिसत आहेत ना, ते सह्याद्रीचे डोंगर. आणि ते समोर बघितलं तर तिथे खोरनिंकोचं धरण ते पण दिसायचं. पण हल्ली आता पोल्युशन एवढं वाढलं आहे, माहीत नाही येते म्हणजे कोकणात पण आता नॉर्मल EQ आहे 98 ते 115 ह्याच्या बिटवीन असतं. म्हणून आता सर्व धूर पसरलं आहे. त्याच्यामुळे आता काही दिसत पण नाही. पावसाळ्यात आलेलो तेव्हा पण दिसत होतं, पण तेवढं नाही, कारण का तेव्हा धुका असतो, फॉग असतो सर्व, म्हणून नाही दिसत. तर तिकडे जे हलकेसे डोंगर दिसत आहेत तर ती सह्याद्रीची पर्वतमाळ आहे. तर जे आता आम्ही इथे कोपऱ्यात आलो आहे ना, इथे ह्या बाजूला हे सर्व जी गच्च झाडी आहे ना, ती सर्व दरी आहे. त्या दरीमध्ये साळींदर म्हणजे पॉर्क्युपाईन तिचे खूप बीळ आहेत. आणि त्या रात्री येतात आमच्या जांबांमध्ये हे बिया खायला. तर आम्ही असंच आता फिरत आता खाली जातोय. तर आजची ही ट्रिप खूप मस्त झाली. आता इथून खाली गेल्यावर आम्ही खेळायला जाणार आहे क्रिकेट. तिथे झाडावर चढून मी इन्स्टाला पोस्ट टाकलेली, तर ते मला अजून आठवते. 4:30 वाजून झाले आणि आता आम्ही निघालोय. चला लवकर, आम्हाला खेळायला जायचंय त्या जांबीला. परत तिथे मी बोंड खाऊन टाकलेला. अजून काय सांगायचं तुम्हाला?
तर असा होता आमची आजची ही फालतू ट्रिप. पण आम्हाला खूप मजा आली. तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्याच्यासाठी मी सॉरी नाही आहे. तुम्ही बघितलात व्हिडिओ, तुम्हाला आला असेल काय माहिती. ए चला रे लवकर, हे आता शॉर्टकटने जाऊया ना. हो हो चला चला लगेच चला. मला क्रिकेट खेळायचे, मॅच जिंकायची मला. मगाशी आपण इथून आलेलो, पण आता इथून जाऊया. तुम्हाला तिकडे ट्रेकिंगचा रस्ता येईल तर तिकडे तो रस्ता दाखवेन तुम्हाला. इथे काय तसं काय बघण्यासारखं नाही आहेत. जांभी तर लोक बघतातच, काय बोंड टाकलेली आहेत. अजून काय सांगू तुम्हाला. इथे मैदान बघ किती मस्त आहे. येऊया काय ओपन खेळाय, मजा येईल ना. आंबे बघ कसे लागले, एकाच फांदीला आहेत त्या. माझ्यासाठी नाही एवढा, मी कुठं मारून नाही. मी पण माझी आपण माझ्या टाकतील. हे बघ तेच फळ मगाच, हे बघ नाही रे वरती. नाही, हे दुसरं फळ आहे. ही फुलं बघ. हे पेरू वाटतो ना. कुठलं फुल आहे माहित नाही मला, तुम्हाला माहित असेल तर सांगा. हे चोर 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 चोर, हे चोर, हे चोर. त्याला चोर बोलून मीच घेतो. मी नाही घेतलोय. हे बी काढून फेक, आपल्याला बी नकोय, आपल्याला फक्त बोंड पाहिजे. हे बघा बी टाकली, तुम्हाला प्रूफ दाखवतोय. ए ह्याची पण बी काढ. तर अशीच बोंड खायला मस्त लागतात. हे कशी लागतात रे बोंड? मस्त मस्त. हे हा इथून जायचं, मी विसरलो. चला. हे हा मस्त गोड आहे. नको, लोकांची येते, राहू दे. अरे नाही रे आमचीच आहेत. हे तुमचे. अरे होय, हे काय पण, अरे खरोखर. काय रे गौरव तू पण. नक्की तुझी झाड आहेत? मग मरू दे. चल आता, चल आपल्याला खेळायला जायचंय. इथून वाट आहे. आईला इथे सीझन संपत आला आणि ह्याला आत्तासा मोहर येतोय या जांभींना. परत अजून एक बोंड. बी काढून फेक पहिली. मी का बी काढून फेकाय सांगतोय माहितीये? प्रत्येक बीच्या मागे 500 रुपये दंड आहे म्हणून फेकाय सांगतोय. अरे भारत मी एकदा हे चटकून बघतो. हे बघ इकडे काय. हे मला झाड दिसलं. खाली ही माझी जांभ आहे, मला हे अशी उचापती दोघे पण पोरं. एक कोंबलात, एक बोलतो माझी जांभ आहे मला दे. आता काय करायचं. आणि तिकडे वरती एवढ्या लागलेत, परत इथे एवढ्यात. खा रे खा. तर आम्ही निघालोय. तर ही अशी वाकडी तिकडी वाट आहे. एकदा जर स्पीड पकडली ना की मग माणूस गेला इथून. ही लोक पोचली पण मीच राहिलो मागे. चला मी पण जातो आता लवकर. फायनली ती वाट संपले. इथून
नवीन बांधते. तर फायनली आमची ट्रिप संपली. आम्ही आलोय परत वाडीत. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर